नमस्कार, मी सौरभ नाईक. होमिओ लाईफ केअर विशेष या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत डॉक्टर नम्रता साबळे. डॉक्टर, खूप खूप स्वागत तुमचं. खरं तर आज आपण त्यांच्याशी सोरियासिस या विषयावर चर्चा करणार आहोत, पण त्या विषयाकडे वळण्यापूर्वी अगदी थोडक्यात त्यांची ओळख करून देतो. डॉक्टर नम्रता साबळे यांनी आपली BHMS पदवी LMF कॉलेज चिंचवड पुणे येथून संपादन केलेली आहे. त्यांना होमिओपॅथीमधला 7 वर्षांचा अनुभव आहे आणि आता सध्या त्या होमिओ लाईफ केअर या क्लिनिकमध्ये कार्यरत आहेत. खरं तर त्यांच्या शाखा मुंबई, दादर, ठाणे, नाशिक आणि पुणे या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडून या विषयाबद्दल अधिकची माहिती घेऊया. डॉक्टर, मला सांगा, सोरियासिस म्हणजे नेमकं काय? सोरियासिस हा जो प्रॉब्लेम आहे तो स्किनशी रिलेटेड आहे, म्हणजे आपल्या त्वचेशी रिलेटेड आहे. यामध्ये काय होतं की आपल्या त्वचेची कुठल्याही म्हणजे शरीरावर कोणत्याही ठिकाणी हा निर्माण होऊ शकतो. याला बेसिकली आपण ऑटोइम्युन डिसीज असं म्हणतो. ऑटोइम्युन डिसीज म्हणजे काय की आपल्या शरीराच्या ज्या पेशी असतात त्या स्वतःच्या पेशीच्या विरोधामध्ये कार्यरत होतात आणि अँटीबॉडीज तयार करून आपल्या ज्या नॉर्मल ज्या पेशी आहेत त्यांना मारायला लागतात. सो त्याला आपण ऑटोइम्युन डिसीज कंडिशन म्हणतो आणि सोरियासिस हे त्याचंच कारण आहे की ज्याच्यामुळे सोरियासिस होतो. याच्यामध्ये काय होतं की आपली स्किन जी आहे ती ड्राय होते. काही लोकांमध्ये वेट सोरियासिस बघायला मिळतो. अशा वेळेला काय होतं की चट्टे आपल्या शरीरावर आपोआप तयार व्हायला लागतात. मग तिथे खूप जास्त खाजखाज निर्माण होते. मग काही जेव्हा जर वेट सोरियासिसचा तर त्याच्यामध्ये काय होतं की खाजवल्यानंतर मग त्या ठिकाणी मग कुठेतरी थोडंसं पाणी पाझरायला लागते ती जखम. कधी कधी रक्त पण येतं. कधी कधी असं असतं की पुरळ येतात आणि मग ते इचिंग झाल्या खाजवल्यानंतर मग ते पुरळ फुटतात आणि मग तिथनं कधी कधी नॉन इन्फेक्शियस पस वगैरे बाहेर पडतं. नॉन इन्फेक्शियस याच्यासाठी की त्या व्यक्तीतल्या शरीरातल्या पेशी ह्या त्याच्याच शरीराच्या पेशींना मारक ठरतात. त्याच्यामुळे हा जो स्किनचा प्रॉब्लेम आहे तो इन्फेक्शियस नाही आहे. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला झाला तर त्याचे कपडे किंवा त्याच्या वस्तू दुसऱ्यांनी त्याच्या घरातल्या व्यक्तींनी वापरल्या तर त्याला होतो नाही, त्या दुसऱ्या व्यक्तीला नाही होणार. ते फक्त त्या व्यक्तीपुरतंच मर्यादित राहतं. सो हा जो प्रॉब्लेम आहे म्हणूनच याला आपण ऑटोइम्युन डिसीज कंडिशन असं म्हणतो. याच्यामध्ये स्किनशी रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत, इचिंग होणं किंवा स्केले, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या केसातला कोंडा असतो. तो कोंडा जशा पद्धतीने इचिंग होतो किंवा खाजवल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे पडतात, काय म्हणतात त्याला, स्केल्स पडतात. अशा पद्धतीने आपल्या शरीरावर ते फॉर्म होतात लिजन आणि ते लिजन इचिंग केल्यानंतर मग तिथली डेड स्किन ही निघायला लागते. जनरली असं होतं की आपल्या शरीराची स्किन जी असते ही दर 28 डेज नंतर चेंज होत राहते. म्हणजे आपल्या आंघोळी करताना बरेचशी आपली मृत पावलेली ज्या पेशी असतात त्वचेच्या त्या निघून जातात, आपल्या घामावाटे निघून जातात. पण जेव्हा ज्या व्यक्तीला एखाद्या सोरियासिस झालेला असेल अशा व्यक्तीमध्ये काय होतं की त्यांचं स्किन तयार होण्याचा जो रेट आहे तो बाकीच्या लोकांपेक्षा हा जास्त असतो, वेगाने होतं. त्यामुळे त्यांची ती स्किन जी आहे ती मोठ्या प्रमाणात वेगाने शेड व्हायला लागते. सो हा जो प्रकार आहे याला आपण सोरियासिस असं म्हणतो. निश्चितपणे. आणि मग सोरियासिस होण्यामागे नेमकी कारणं कोणती असू शकतात? सगळ्यात महत्त्वाचं जसं सांगितलं की ऑटोइम्युन, आपल्या शरीरामध्ये आपल्याच चांगल्या ज्या हेल्दी पेशी आहेत त्याच्या पेशींच्या विरोधामध्ये अँटीबॉडीज निर्माण केली जाते काही कारणास्तव आणि त्याच्यामुळे मग हा सोरियासिस प्रॉब्लेम होतो. दुसरं जे आहे की अनुवंशिक, समजा आईवडिलांमध्ये असेल तर निश्चितच त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला हा त्रास जाणवतो. आईमध्ये असेल तर मुलीमध्ये येतं, बहिणींमध्ये येतं किंवा त्या मुलाला येऊ शकतो असं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की कुठेतरी ह्याच्यामध्ये म्हणजे भूतकाळामध्ये काहीतरी औषध तुम्ही वापरलं गेलेलं आहे किंवा कुठेतरी म्हणतात ना की तुमच्या स्किन ज्या कंप्लेंट्स असतील किंवा आधी काहीतरी वेगळी स्किन कंप्लेंट आलेली असेल पण त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारची औषधं वापरली जातील. बऱ्याचदा लोक स्वतःच्याच मनाने म्हणतात ना काही ऑइंटमेंट म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारची औषधं सर्च करून लावतात. मग कुठेतरी त्यावेळेला ते सप्रेशन होतं त्या आजाराचं आणि मग हे पुढच्या म्हणतात ना काही दिवसांनी मग पुन्हा ते आजारपण जे असतं ते तुमच्या स्किनवर वेगळ्या पद्धतीने डोकावायला लागतं. मग हे कधी कधी सोरियासिसच्या दृष्टीने किंवा सोरियासिसच्या दिशेने ते वाटचाल करतं. नंतर आहे स्ट्रेस लेवल. सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे सोरियासिसमध्ये ते स्ट्रेस लेवल आहे. बऱ्याचदा डॉक्टर असं सांगतात की तुमची स्ट्रेस लेवल वाढली की सोरियासिसचे जे पेशंट असतात त्यांच्यामधल्या स्किन कंप्लेंट्स असतात त्या वाढतात. सो अशा वेळेला त्या पेशंटला कटाक्षाने स्ट्रेस लेवल मेंटेन करणं फार गरजेचं असतं. कारण खूप महत्त्वाचा रोल मेंटल स्ट्रेस किंवा मेंटल हेल्थ जे आहे हा सोरियासिसच्या कंडिशनमध्ये फार महत्त्वाचा रोल प्ले करतो. आणि ज्यांना सोरियासिस आहे त्यांनी शक्यतो वेगवेगळे म्हणतात ना की कॉस्मॅटिक प्रॉडक्ट वगैरे लावणं टाळलं पाहिजे. कारण बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळे केमिकल्स वगैरे त्याच्यामध्ये वापरले जातात. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं की कळत नकळत कुठेतरी ते जे लिजन फॉर्म होतात आपल्या शरीरावर ते कुठेतरी ॲग्रिवेट होतात किंवा त्यांना त्या प्रॉडक्टमुळे त्रास होतो आणि त्याच्यामुळे तो स्किन लिजन वाढण्याची दाट शक्यता असते.
असते. म्हणून शक्यतो अशा वेळेस कॉस्मॅटिक जे प्रॉडक्ट आहेत म्हणतात डॉक्टरांच्या विदाऊट डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय हे वापरले जाऊ नये. बऱ्याचदा असं होतं की आर्थरायटिसचे वगैरे पेशंट आहेत, सो त्यांचे जे जॉईंट्स वगैरे असतात तर तिथे पण सोरियासिस डेव्हलप होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो हे दोघं म्हणजे सोरियासिसचे कंप्लेंट्स आहेत त्यांच्यामध्ये इन फ्युचर पुढे जाऊन आर्थरायटिसचा प्रॉब्लेम होऊ शकतो, किंवा आर्थरायटिस ज्यांना आहे त्यांचा जो जॉईंट अफेक्टेड आहे त्या ठिकाणी सोरियासिसचे जे पॅचेस आहेत ते वेगवेगळे फॉर्म होऊ शकतात. अशा पद्धतीने हे दोघं एकमेकांना हातात हात घालून चालतात असं म्हणायला हरकत नाही. तर डॉक्टर, सोरियासिसचे नेमके प्रकार कोणते आहेत? सोरियासिसचे प्रकार तसे बघायला गेले तर खूप सारे आहेत, पण जनरली जे आपल्याकडे म्हणजे आपला जो वातावरणाचा प्रकार आहे भारतामध्ये त्याच्यामध्ये मुख्यत्वे 5 ते 6 प्रकारचे सोरियासिस आपल्याला बघायला मिळतात. एक आपण म्हणतो की इन्व्हर्स सोरियासिस. इन्व्हर्स सोरियासिस याच्यामध्ये काय होतं की आपल्या शरीराचा जो भाग फोल्ड होतो, म्हणजे समजा हा हात आहे, हा फोल्ड होतोय, पाय आपला गुडघ्याच्या इथे आपण फोल्ड करतो मांडी घालताना, सो ती जी स्किन असते फोल्ड झालेली, म्हणजे इथे ह्याला काय म्हणतात, कोपर जो आहे, कोपरच्या वरच्या भागामध्ये पॅचेस येतात, तेव्हा त्याला आपण इन्व्हर्स प्रकारचा सोरियासिस असं म्हणतो. बऱ्याचदा तिथे आपली घाम वगैरे जे आहे ते साचून राहतो आणि प्रत्येक वेळी तो घाम आपल्याला पुसणं किंवा गुडघ्याच्या मागच्या बाजूला जो ज्याला आपण लवणी म्हणतो मराठीमध्ये, तिथे पण घाम वगैरे साचला जातो. तो बऱ्याच वेळा ते साफ नाही करतायत किंवा प्रॉपर क्लिनलीनेस नाही राहत. सो अशा वेळेस तिथे जो सोरियासिसचे जे पॅच निर्माण होतात त्याला आपण इन्व्हर्स सोरियासिस असे म्हणतो. दुसरा जो आहे त्याला गटेड सोरियासिस म्हणतो. गटेड म्हणजे की एक थेंब, पाण्याचा थेंब कसा दिसतो किंवा आपल्याला हाताला भाजलं तर कसं तिथे पाण्याने भरलेला फोड येतो, तशा प्रकारचे अंगावर सगळ्या ठिकाणी, पोटावर म्हणा, पाठीवर म्हणा, असे फोड येतात पाण्याने भरलेले. आणि ते फोड जे असतात ते हात लावलं की बऱ्याचदा इचिंग झालं की मग ते खाजवलं जातं, मग ते फुटले जातात, पण ते इन्फेक्शियस नसतात. त्याच्यामुळे तो जो त्रास आहे हा तो त्या व्यक्तीपुरताच लिमिट राहतो. समजा दुसऱ्याचा धक्का लागला किंवा तो फोड फुटल्यावर त्यातलं जे काही आहे सिक्रेशन आहे दुसऱ्याच्या हाताला वगैरे लागलं तर दुसऱ्याला होईल अशातला भाग नाहीये, ते फक्त त्या व्यक्तीपुरतं मर्यादित राहतं आणि हे कुठेही येऊ शकतं, शरीरावर कुठेही येतं. मोस्टली जो जास्त जिथे स्किन आपली नॉर्मली जास्त उघडी असते म्हणा, किंवा जी आपली उन्हामध्ये जास्त एक्सपोज होते, जसं की मानेचा भाग आहे, पोटाचा भाग आहे, पाठीचा भाग आहे, अशा ठिकाणी जे सोरियासिस जेव्हा दिसतात आपल्याला फोड वगैरे आल्या प्रकारे, तर त्याला आपण गटेड सोरियासिस म्हणतो. तिसरा जो प्रकार आहे, जसं मगाशी सांगितलं की सोरियाटिक आर्थरायटिस, की ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, सो कालांतराने पुढे जाऊन जो त्यांचा सांधा अफेक्ट झालेला आहे की जिथे संधिवाताचा त्रास होतोय तिथे त्यांना इन फ्युचर सोरियासिसचे पॅचेस दिसू शकतात. मग ते छोटे असतात, कधी मोठे असतात, खाजवल्यानंतर मग ते म्हणतात ना कोंडा पडल्यासारखी ती स्किन झडते, इचिंग इतकं असतं की बऱ्याचदा इचिंग केल्यानंतर मग ते खाजखाज होते, खाजखाज झाल्यानंतर बऱ्याचदा ती स्किन निघाल्यानंतर मग तिथली जागा लालसर होते आणि मग कधी कधी रक्त येतं किंवा थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं. सो हे जे आहे हे सोरियाटिक म्हणतात ना आर्थरायटिक सोरियाटिक जो प्रकार आहे त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला. आणि बऱ्याचदा नॅपकिन सोरियासिस पण म्हणतो. आजकाल अलीकडे जसं म्हणतात ना की डायपर वगैरे घालण्याचं प्रमाण वाढलंय लहान मुलांमध्ये, इव्हन ॲडल्ट डायपर म्हणजे जे 60च्या पुढे आहेत किंवा जे बेड रिडन आपले पेशंट असतात त्याच्यामध्ये जनरली मोठ्या लोकांमध्ये आपण ॲडल्ट डायपर वापरले जातात. सो ते डायपर ज्या ठिकाणी घातले जातात म्हणजे बटक रिजन आहे लहान मुलांचं म्हणा किंवा मोठ्या लोकांचं, सो तिथे काय होतं की तो ओलेपणा राहतो कुठेतरी, ती स्किन म्हणतात ना की योग्य वेळेला ते चेंज न केल्याने तिथली स्किन प्रॉपर एरिएशन नाही होत किंवा तिथली स्किन व्यवस्थित स्वच्छ न राहिल्याने बऱ्याचदा असं होतं की तिथे सोरियाटिक पॅचेस हळूहळू निर्माण व्हायला लागतात आणि योग्य वेळी जर काळजी नाही घेतली तर पुढे जाऊन ते पूर्ण म्हणतात ना हळूहळू पसरायला लागतात आणि पूर्ण शरीरावर पसरण्याचे जास्त चान्सेस असतात. सो जेव्हा नॅपकिन वगैरे यूज केल्यानंतर जो सोरियासिस निर्माण होतो त्याला आपण नॅपकिन सोरियासिस असं म्हणतो त्याला. सो हे लहान मुलांमध्ये दिसणारा एक सोरियासिसचा प्रकार आहे. सो योग्य वेळी जर आपण याच्याकडे लक्ष दिलं तर निश्चितच पुढे जाऊन जे वाढणारे कॉम्प्लिकेशन्स आहे आपण ते योग्य वेळेला रोखू शकतो. निश्चितपणे डॉक्टर, तुम्ही प्रकार तर सांगितलेत आणि मला असं विचारायचं की मग नेमकी याची लक्षणं कोणती आहेत, कारण योग्य वेळी जर उपचार घ्यायचे असतील तर लक्षणं कळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. बरोबर. जसं की सांगितलं नॅपकिन सोरियासिस जो प्रकार आहे त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपल्या अंगावर जसे घामोळे येतात, लाल 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 छोटे छोटे पुरळ असतात, तसे त्या रिजनमध्ये जिथे आपण नॅपकिन घालतो त्या ठिकाणी पुरळ येतात. मग कधी कधी खूप जास्त इचिंग होते, मग घाम आला की आणखीन मध्ये टोचल्यासारखं जाणवतं त्या व्यक्तीला, इवन ती जागा लाल होते, खूप जास्त लाल होते आणि मग ते इचिंग केल्यानंतर मग बऱ्याचदा असं होतं की
स्किन पडते, जर स्किन नसेल पडत तर ती जागा ओली राहिल्यामुळे तिथे रक्त वगैरे येतं, नख लागलं की. आणि बऱ्याचदा लहान मुलांमध्ये आपल्याला कळत नाही की नेमकं लहान बाळ कशामुळे रडतंय वगैरे. सो अशा वेळेला ते ऑब्झर्वेशन असणं फार गरजेचं आहे. कारण एकतर पेशंट बेड रिडन असेल, जर वयस्कर पेशंट असेल, डायपर वापरत असतील, तर ते त्या व्यक्तीला सांगणं पण ते फार ऑड असतं की मला अशा अशा ठिकाणी इचिंग होते. सो त्यांचे जे कोणी म्हणतात ना काळजी घेणारं असेल, तर त्यांनी नक्कीच बाळाच्या बाबतीत म्हणा किंवा ॲडल्ट व्यक्तीच्या बाबतीत ही काळजी घेणं खूप गरजेचं असतं. आता मुख्यत्वे करून जसं मगाशी आपण वेगवेगळे प्रकार पाहिले, तर जे 2 महत्त्वाचे प्रकार असतात की एक ड्राय सोरियासिस आणि एक वेट सोरियासिस. त्याच्यानुसार मग त्यांची लक्षणंही बदलली जातात. ड्रायमध्ये काय होतं की तुमची स्किन जी असते ती पूर्ण अशी ड्राय होऊन जाते, खूप इचिंग होतं. इचिंग केल्यानंतर मग ती स्किन आपली शेड होते किंवा ती स्किन झडली जाते त्या ठिकाणची आणि पेशंटला बरं वाटतं. आणि वेट सोरियासिसमध्ये काय होतं की इचिंग होत आहे, पुरळ आहे, लालसर, खूप खाजवल्यानंतर स्किन निघाल्यावर मग तिथे रक्त वगैरे येतं कधी कधी किंवा त्याला म्हणतात ना पाणी सुटल्यासारखं होतं. हे जे हा जो प्रकार आहे तो वेट सोरियासिसमध्ये येतो. आणि बऱ्याचदा असं होतं की पुस्च्युलर सोरियासिसचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे छोटे छोटे पुरळ येतात, मग ते कधी कधी पसनी फील्ड असतात, मग ते खाजवले की मग तिथे थोड्या थोड्या जखमा होतात, कारण नख वगैरे लागतं, दुसऱ्या प्रकारचं इन्फेक्शन वगैरे होतं. सो जेव्हा पुरळ येतात मग तिथे कधी कधी असं होतं की ते मे बी पुढे जाऊन अल्सर पण फॉर्म होऊ शकतो. सो ही जी लक्षणं आहेत ही सोरियासिसमध्ये आपल्याला मुख्यत्वे करून बघायला मिळतात. निश्चितपणे. त्यामुळे जर तुमच्यापैकी कोणाला ही लक्षणं दिसत असतील तर आपल्या स्क्रीनवर एक नंबर फ्लॅश होतोय, त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. 9580100200. त्याचप्रमाणे होमिओ लाईफ केअरच्या शाखा सुद्धा आहेत मुंबई, दादर, ठाणे, नाशिक आणि पुणे. तिथे देखील तुम्ही संपर्क साधू शकता. डॉक्टर, तुम्ही खरं तर सगळी लक्षणं तर सांगितलीत, पण मला सांगा या सगळ्याकडे जर वेळीच लक्ष दिलं नाही तर काय काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात? जसं सांगितलं की सोरियासिस जे आहे प्रकार तो हळूहळू सुरुवात होते, म्हणजे लगेच आज झालं म्हणजे उद्या लगेच तो पूर्ण आपल्या शरीरभर पसरणार असं नसतं. ते हळूहळू वेळ घेत राहतं. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो आणि जेव्हा त्याला कळतं की मला सोरियासिसचा त्रास झालेला आहे, तेव्हा बऱ्याचदा असं होतं की पेशंटच्या हिस्ट्रीवरनं असं कळतं की त्याला हा त्रास ऑलरेडी 3-4 वर्षापासून आहे. पण केवळ त्यांनी ती म्हणतात ना की चालढकल केली किंवा काही कारणास्तव दुर्लक्ष झाल्यामुळे तो आता पूर्ण शरीरभर पसरलेला आहे. सो हे एक फार महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन्स आहे की जेव्हा केव्हा याला डर्मेटायटिस असं म्हणतात. त्याच्यामध्ये काय होतं की हातावर जर पॅच आलेला असेल तर तो हळूहळू तो पूर्ण हात तुमचा त्याच्यामध्ये इन्फेक्ट होतो. मग ते तुमच्या पोटावर येतं, मग ते पॅचेस छातीपर्यंत पोहोचतात, मग ते हळूहळू तुमच्या पूर्ण शरीरभर पसरतं. सो हे जे स्प्रेड जे होण्याचं कारण आहे ते एक आपण कॉम्प्लिकेशन्स म्हणू शकतो. आणि बऱ्याचदा असं होतं की समजा एखादी व्यक्ती 30च्या पुढची असेल किंवा 20च्या पुढची असेल, तर लग्नाचं वगैरे वय असेल, तर अशा वेळेला काय होतं की ते पूर्ण शरीरावर, चेहऱ्यावर पण ते पॅचेस येतात. आणि बऱ्याचदा होतं की मग ते कुठेतरी ते अनइव्हन असतं, ते दिसण्यासाठी चांगलं नसतं. त्यामुळे त्या व्यक्तीचं म्हणतात ना कुठेतरी पर्सनल लाईफ पण या गोष्टीमुळे डिस्टर्ब होतं, अफेक्ट होतं. आणि मेंटली कुठेतरी म्हणतात ना की ह्या सगळ्या गोष्टींमुळे पेशंट मग हताश होतो, मग कुठेतरी त्या गोष्टी डिप्रेशनमध्ये जातात. सो आणि हे असं आहे की तुम्ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर लगेच म्हणतो ना की आपण आज गोळ्या घेतल्या की लगेच तुम्हाला उद्या बरं होणार किंवा पूर्ण लिजन्स निघून जाणार नाही. कारण सुरुवात व्हायला जर तुम्हाला 3-4 वर्ष लागत असतील तर निश्चितच तुम्ही जेव्हा ट्रीटमेंट चालू करता तेव्हा ते टाईम घेणार, थोडा वेळ घेणार. तो तेवढा वेळ देणं आपल्याला गरजेचं असतं. त्याच्यामुळे हा जो स्प्रेड होण्याचा पिरियड आहे हा आपल्या हातामध्ये असतो. त्याच्यामुळे जितक्या लवकर आपल्याला त्रास जाणवावा लागतो तितक्या लवकर आपण ह्या गोष्टी आटोक्यात आणणं फार महत्त्वाचं असतं. दुसरं कॉम्प्लिकेशन जसं सांगितलं की अर्थरायटिस. सोरियाटिक पेशंटला पुढे जाऊन अर्थरायटिस होण्याचे चान्सेस ॲज कम्पेअर टू अदर पेशंटपेक्षा जास्त असतात. त्याच्यामुळे निश्चितच त्यांनी वजन कमी केलं पाहिजे. वजन जर जास्त असेल तर कमी करण्याकडे त्यांचा कल असला पाहिजे, हालचाल केली पाहिजे. जर त्यांना अशी काही लक्षणं जाणवली तर निश्चितच त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण मग पुढे जाऊन अर्थरायटिस वगैरे हा प्रॉब्लेम नाही क्रिएट होणार पेशंटला. मेंटल स्ट्रेस आहे, मेंटल स्ट्रेसमध्ये तुम्हाला तुमचं डेली जे काही तुमचं लाईफ आहे त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही वेळ काढला पाहिजे स्वतःसाठी. मेडिटेशन वगैरे करणं खूप गरजेचं आहे, कारण जर मेंटल स्ट्रेस लेवल, इमोशनली तुमचं स्ट्रेस लेवल वाढलं किंवा आणखीन म्हणतो ना की आपण हल्ली असं होतं की कामाच्या ठिकाणी पण बरेच आपल्याला टेन्शन्स असतात, कुठेतरी काहीतरी आपल्याला मिळवायचं असतं, प्रत्येक माणूस पळत असतो. सो ह्या ज्या गोष्टी आहेत जिथे तुमचं म्हणतात मेंटल लेवल डाऊन झाली किंवा तुमचं मेंटल हेल्थ कुठेतरी डिस्टर्ब झालं तर निश्चित तुमचं सोरियासिसचं जे वाढण्याचा रेट आहे किंवा वाढण्याचं प्रमाण हे वाढतं. जर तुम्ही तुमचं मेंटल हेल्थ चांगली ठेवली तर सोरियासिस म्हणतो ना आपण पसरण्याचा जो वेग आहे तो कुठेतरी कमी होतो. त्याच्यामुळे या 2 गोष्टी एकमेकांशी डायरेक्टली कनेक्टेड आहेत किंवा या दोन्ही गोष्टींना कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर नक्कीच मेंटल हेल्थ खूप व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्किन जी आहे
ही व्यवस्थित ठेवली पाहिजे, स्वच्छता मेंटेन केली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की काही लोकं आहेत म्हणजे लेबर वगैरे असतात, ते दिवसभर उन्हातानामध्ये काम करतात किंवा सफाई कामगार वगैरे आपण उदाहरणार्थ घेतलं तर बऱ्याचदा त्यांना घाणीमध्ये वगैरे काम करावं लागतं. सो त्यांना वेळ मिळत नाही स्वतःची काळजी घेण्यासाठी. सो अशा वेळेला त्यांनी स्वतःच्या स्किनची काळजी घेतली पाहिजे. जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा स्वतःला स्वच्छ करणं गरजेचं आहे. कारण सोरियासिस हा असा आजार आहे त्वचेचा की तुम्ही प्रॉपर काळजी घेतली तर तो निश्चितच बरा होऊ शकतो. पण तुम्हाला त्रास माहिती आहे की होतोय, तरी पण जर तुम्ही स्वच्छता नाही ठेवली तर मग निश्चितच तो आणखीन वाढणार. मग बऱ्याचदा असं होतं की त्याच्यासोबत एक्झिमा पण ॲड होतो, दुसरा स्किनचा जो डिझीज आहे, किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शन वेगळं झालं, समजा वेगळं ॲडिशनल इन्फेक्शन झालं तर मे बी ते इन्फेक्शियस असू शकतं. मग त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळे म्हणतात ना, नको ते कॉम्प्लिकेशन स्किनशी रिलेटेड आणखीन वाढू शकतात. त्यामुळे ज्यांना माहिती आहे की आपल्याला सोरियासिस झालेला आहे त्यांनी निश्चितच स्वतःची स्किन साफ ठेवणं खूप गरजेचं आहे. निश्चितपणे कॉम्प्लिकेशन्स तर आपण बघितलेत की ते प्रचंड आहेत, पण ह्या सगळ्या विशेषतः त्वचा रोगावर होमिओपॅथी कशा पद्धतीनं वर्क करते? होमिओपॅथीमध्ये खूप छान रिझल्ट असतात या सोरियासिसमध्ये. कारण बऱ्याचदा असं होतं की जेव्हा मेडिसिन्स दिलं जातं होमिओपॅथीमध्ये, आम्ही होमिओपॅथीचं एक सिद्धांत असा आहे की तुम्ही मेडिसिन्स जे देता ते तुम्ही आपण लोकल ॲप्लिकेशन म्हणजे आपण त्वचेवर जे लावणं जे असतं, औषध लावणं किंवा ऑइंटमेंट लावणं, ह्याच्यापेक्षा आपण इंटरनली पेशंटला किती मेडिसिन देतो. कारण आपला प्रॉब्लेम हा आत आहे, ऑटोइम्युन डिझीज कंडिशन आहे. त्यामुळे निश्चितच तुम्हाला फक्त आपण त्वचेवर एखादा ऑइंटमेंट अप्लाय करून फरक नाही पडत. त्यामुळे तुम्हाला इंटरनली पण तुमचं औषध गेलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी लक्षात घेऊन निश्चितच तो त्रास केव्हापासून झालेला आहे किंवा सुरुवात कशी झाली होती किंवा घरात कोणाला आणखीन त्रास आहे का, अनुवंशिक तुमची हिस्ट्री आहे का, किंवा बऱ्याचदा असं होतं की पेशंटला काहीतरी लागलेलं होतं आणि मग पेशंटनी लक्ष दिलं नाही, मग ती जखम म्हणतात ना व्यवस्थित न भरली गेली आहे, पुढे जाऊन आणखीन इन्फेक्शन वगैरे झालं आणि मग तिथून काहीतरी स्किनचे प्रॉब्लेम्सला सुरुवात झालेली आहे. सो ह्या गोष्टी आपल्याला डिटेल्डमध्ये घ्याव्या लागतात. आणि त्याचबरोबर कुठेतरी भूतकाळामध्ये सप्रेशन वगैरे झालं होतं का, काही वेगळी औषधं मनाने वापरली गेली होती का, किंवा बऱ्याचदा असं होतं की पेशंट म्हणतात की नाही, आम्ही लहान असताना आम्हाला असे असे स्किनचे प्रॉब्लेम झाले होते, आम्ही तेव्हा औषध घेतलं किंवा घरगुती काहीतरी लावलं, झाडपाला लावला वगैरे, असं बऱ्याचदा म्हटलं जातं. सो हे जे आहे हे सुद्धा आपल्या हिस्ट्रीमध्ये येणं फार गरजेचं असतं. आणि त्या अनुषंगाने आपल्याला मग एक प्रॉपर होमिओपॅथीमध्ये वे कळतो की हां, अशा अशा पद्धतीने आपल्याला या पेशंटला मेडिसिन्स द्यायचं आहे. आणि निश्चितच होमिओपॅथीमध्ये इंडिव्हिज्युअलायझेशन जी प्रोसेस आहे ती आपण फॉलो करतो, ज्याच्यामुळे काय होतं की पेशंटला कमीत कमी औषधामध्ये लवकरात लवकर फरक पडण्याचा जो म्हणतात ना एक फायदा असतो तो होतो. कारण बऱ्याचदा असं होतं की 2 पेशंट आहे सोरियासिसचं, दोघांना एकसारखं औषध द्या असं नाही होत. ते दोघं कसं एकमेकांपासून वेगळे आहे, दोघांची लक्षणं वेगळी असू शकतात, कारणं वेगळी असू शकतात. सो दोघांचंही मेंटल बिहेवियर, फिजिकल जे काही त्यांचं ॲपियरन्स आहे किंवा त्यांचे सिम्पटम्स जे आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि बऱ्याचदा लोकांचा असा प्रश्न असतो की बाकीचे आपले जे आजार आहेत त्यांना आपण टेस्ट करतो. सो मग सोरियासिससाठी काही टेस्ट असते का, तर सोरियासिसमध्ये अशी टेस्ट नसते. कारण डॉक्टरचं एक्झामिनेशनच फार महत्त्वाचं असतं. कारण डॉक्टरचं एक्झामिनेशन बघितल्यावर मग डॉक्टर बघितल्यानंतरच सांगू शकतो की हा नक्की सोरियासिसचा प्रकार आहे का, किंवा एक्झिमाचा आहे, किंवा एखाद्या गोष्टीची ॲलर्जी आहे का. सो हे पेशंटच्या लक्षात येत नाही, पण त्यासाठी नक्कीच डॉक्टरकडे जाणं, स्वतःची स्किन एक्झामिन करणं फार महत्त्वाचं असतं. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त डॉक्टरकडे गेल्यानंतरच पॉसिबल असतात. आणि होमिओपॅथीमध्ये बऱ्याचदा लोकांचं असं पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की डॉक्टर हात लावत नाही, खूप वेळ डिटेल्ड हिस्ट्री घेत बसतात. सो नाही, हिस्ट्री तर महत्त्वाची असतेच, बट त्याचबरोबर एक्झामिनेशन पण केलं जातं. आणि जेव्हा एक्झामिनेशन आपण करतो तेव्हाच आपल्याला प्रॉपर कळतं की स्किनमध्ये काय नेमका प्रॉब्लेम झालेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून मग त्याच्यावर आपण योग्य ती होमिओपॅथी ट्रीटमेंट चालू करू शकतो. निश्चितपणे खरं तर होमिओपॅथीमध्ये योग्य ती ट्रीटमेंट आहे, पण जर हा त्रास आपल्याला होऊ द्यायचा नसेल तर आपण आपली कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, काय सांगाल प्रेक्षकांना? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की स्किन आपली जी असते ती आपल्यासारखीच असते, म्हणजे ती खुलून श्वास घेत असते. आपण काही त्याच्यावर ऑइंटमेंट लावतो किंवा म्हणतात ना हल्ली कॉस्मॅटिकचं खूप फॅड आहे, त्याच्यामुळे लोक ॲड बघतात, वेगवेगळे प्रयोग स्वतःच्याच त्वचेवर करत राहतात. सो बऱ्याचदा असं होतं की समजा तुम्ही मेकअप वगैरे लावत असाल तर तो काढून टाकावा जेव्हा गरज नसेल तेव्हा. तुमच्या स्किनचे आपले छोटे छोटे जे पोर्स असतात त्यांना प्रॉपरली म्हणतात ना श्वास घेता आला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही जितक्या वेळेस तुमचा चेहरा म्हणा किंवा तुमची त्वचा जितक्या वेळेस साफ करू शकता ती साफ करणं फार गरजेचं आहे. आता मी अशा पद्धतीने सांगेन की ज्यांना सोरियासिस नाही आहे त्यांनी जास्त पाणी प्यायलं
केलं पाहिजे. म्हणतात ना की स्किन आपली जेवढी हायड्रेट राहील तेवढं चांगलं आहे. वेळेत पाणी पिलं पाहिजे. फळं जशी आहे ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, उदाहरणार्थ कलिंगड आहे, संत्र, मोसंबी आहे, खरबूज आहे ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो. सो ही खाल्ली पाहिजे. हिरव्या पालेभाज्या खाल्लं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जेवढी तुम्ही स्किन स्वच्छ ठेवाल, जेवढं तुम्ही नॉर्मल पाण्याचा वापर कराल, कुठल्याही कॉस्मेटिक प्रॉडक्ट न वापरता, तेवढ्या तुमच्या स्किनला त्याचा चांगला इफेक्ट मिळतो. आणि ज्यांना सोरियासिस झालेला आहे अशांमध्ये काय होतं की स्किन जी असते आपली ही लवकर ड्राय होते. तर त्याच्यामध्ये काय असतं की तुमच्या शरीरामध्ये जेवणामध्ये तुमच्या तेलयुक्त जे पदार्थ आहे ते प्रमाणामध्ये घेतले पाहिजे. असे पेशंट आहे की ते बदाम खाऊ शकतात, अक्रोड खाऊ शकतात, कारण त्याच्यामध्ये नॅचरली त्यांचं स्वतःचं हे ऑइल असतं आणि त्याच्यामुळे स्किनला त्याचा खूप चांगला उपयोग होतो. स्किन साफ ठेवली पाहिजे. आणि जसं बाकीच्या लोकांमध्ये जसं सांगितलं की पाणी भरपूर पिलं पाहिजे. आणि शक्यतो जर खूप जास्त इचिंग होत असेल तर आपण नॉर्मल जे खोबरेल तेल असतं, म्हणजे कुठल्याही प्रकारचं ज्याच्यामध्ये वास ॲड नाही केलेला आहे, साधं जे आपलं खोबरेल तेल असतं ते तुम्ही लावू शकता. इचिंग होत असेल तर खोबरेल तेल लावल्याने इचिंग थोडीफार कमी होते. त्याच्यामुळे काय होतं की खाज न झाल्याने मग तिथला भाग नॉर्मल राहतो. मग ती खाज झाल्यावर बऱ्याचदा असं होतं की खाजवल्यानंतर कधी कधी लिजन्स वाढतात सुद्धा. सो तिथे कुठेतरी थोडाफार अटकाव आपल्याला घालता येऊ शकतो. आणि नक्कीच मेंटल स्ट्रेस हेल्दी ठेवणं फार गरजेचं आहे, कारण जर मेंटल ताण वाढला तर तुमचा सोरियासिस जो आहे तो वेगाने झपाट्याने वाढणार तुमच्या शरीरावर. आणि जो तो कंट्रोल केला तर त्याचा वाढण्याचा वेग हा निश्चितच कमी राहील. जसं की सांगितलं की नॅपकिन सोरियाटिक प्रकार बघायला मिळाला. तर बऱ्याचदा असं होतं की ॲडल्ट लोकांमध्ये किंवा बेड रिडन जर समजा पेशंट असेल आणि हालचाल होत नसेल, सो आणि त्यांना जर सोरियासिसचा त्रास चालू झाला असेल तर शक्यतो अशा पेशंटमध्ये किंवा अशा लहान मुलांमध्ये डायपर वगैरे वापरले टाळणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा आपण असं म्हणतो की 2 बटक्षामधला जो क्लेफ्ट आहे किंवा ती जागा आहे ती अतिशय म्हणतात ना अडगळीची जागा आहे की जी हवा त्या ठिकाणी हवा लागत नाही. आणि अशा वेळेस बऱ्याचदा तिथे बेडसोर वगैरे अशा प्रकारच्या जखमा होतात. सो असं जेव्हा जाणवेल तेव्हा शक्यतो तो भाग उघडा ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पेशंटच्या अंगावर पांघरून वगैरे टाकू शकता, म्हणजे प्रॉपर एअर आत बाहेर झाली पाहिजे. त्याच्यामुळे कसं होतं की तिथली जी स्किन आहे ती योग्य रीतीने ऑक्सिजन वगैरे घेऊ शकते आणि तो जो ओला झालेला भाग आहे तो सुकण्यासाठी जास्त मदत होईल. सो अशा प्रकारे आपण जितकं कमी डायपरचा वापर करू, लहान बाळासाठी म्हणा किंवा मोठ्या लोकांसाठी, सो ते जास्त बेटर राहील. आणि कसं होतं की शेवटी एखाद्या गोष्टीमुळे जर आपल्याला त्रास होत असेल तर शक्यतो ती आपण टाळलेलीच जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही लहान मुलांमध्ये कॉटनचे कपडे वगैरे वापरू शकता. मोठ्या लोकांमध्ये, अगदी मोठे जर समजा जेंट्स वगैरे कोणी असेल तर लुंगी वगैरे हा जो प्रकार आहे तो सर्रास यूज केला जाऊ शकतो. आणि त्याच्यामुळे कसं आहे की घामही शोषला जातो, हवेशीर राहते ती जागा आणि पुढचे जे इन्फेक्शन वगैरे होणार आहे, कारण ह्या ज्या अडगळीच्या किंवा अडचणीच्या जागा असतात त्या आपण असं ओपन नाही ठेवू शकत. त्यामुळे ऑब्व्हियसली तिथे हवा खेळती राहणं फार गरजेचं असतं. आणि निश्चित ह्या सगळ्या गोष्टी आपण जर कंट्रोल केल्या तर पुढे आणखीन त्रास होणार नाही त्या व्यक्तीलाही नाही आणि पुढे त्यांचा तो सोरियासिसचा जो त्रास आहे तो आणखीन वाढणार नाही. तर खरं तर डॉक्टरांनी संपूर्ण आपल्याला लक्षणं सांगितली आहेत, कारणं सांगितली आहेत, काय काळजी घ्यायचे ते देखील सांगितलेले आहे. पण तरीही जर तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर आपल्या स्क्रीनवर एक नंबर फ्लॅश होतोय 9580100200 या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचप्रमाणे होमिओ लाईफ केअरच्या शाखा आहेत मुंबईत, दादर येथे, ठाणे, नाशिक आणि पुणे येथे देखील, त्यामुळे तिथे देखील तुम्ही संपर्क साधा. खरं तर या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. डॉक्टर, तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना मोलाचं मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.